आपल्या जुन्नरचं नाव सर्वांना माहिती आहे, जुन्नर. तर दुसरं 2000 वर्षांपूर्वी या जुन्नरमध्ये जुन्नरचं नाव हे जीर्णनगर म्हणून एक आहे. त्याच्यानंतर ओमननगर म्हणून जुन्नरचं एक नाव येतं आणि उमेहनकटे असं जुन्नरची नावं आपल्याला 2000 वर्षांपूर्वी मिळतात. जे उमेहनकटे मी जे नाव घेतलेलं आहे, तर हे उमेहनकटे नाव आपली जी कार्ला लेणी, तर या कार्ला लेणीतील एक स्तंभ आहे. चैत्यगृह वगैरे काय असतं ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं जातं. तर त्या स्तंभावरती त्या उमेहनकटेचं नाव आलेलं आहे. उमेहनकटे का? कारण की इथल्या शिवनेरी लेणीच्या शिवाईदेवीच्या बाजूला जे मंदिर आहे, शिवाईदेवीचं जे मंदिर त्याच्या बाजूला ज्या लेण्या आहेत, तर त्याच्यामध्ये एक भोजन मंडप दान दिलेलं आहे. तो भोजन मंडप दान कोणी दिलेलं आहे त्याचा शिलालेख थोडक्यात सांगतो असा आहे. यवनस चीटस गतान भोजन मटपो देय धम्म संगे. म्हणजे काय? यवन म्हणजे फॉरेनर, चीटस त्या व्यक्तीचं नाव होतं, गतान म्हणजे ग्रीक देश होता, भोजन मंडप सर्वांना माहिती आहे की जेवणाची जागा, आणि देय धम्म संघ म्हणजे भिक्खू संघासाठी दान दिलेलं आहे. हे यवनस चीटस गतान हा जो शब्द आहे, ही जी लाईन आहे, तीच लाईन आपल्याला कार्ला लेणीतील एका शिलालेखात वाचायला मिळते. पण त्या कार्ला लेणीमध्ये आपल्या भारतातील वेगवेगळ्या देशात जे यवन राहत होते, म्हणजे जे फॉरेनर राहत होते 2000 वर्षांपूर्वीच्या काळात, त्यांनी दान दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरांची त्या काळातली नावं येतात. त्याच्यात धेनू काकटे म्हणून एक नाव आहे, जे धरणीकोटा एक शहर आहे साऊथचं, जे आज सिद्ध झालेलं आहे. बऱ्याच अभ्यासकांचं पहिलं मत होतं की जे डहाणू असावं, परंतु ते डहाणू नसून ते धेनू काकट धरणीकोटा शहर आहे. मग हा जो यवन आहे, म्हणजे हा जो फॉरेनर चीटस, हा उमेहनकटे असं नाव आलेलं आहे. काकटे आपण बोलतो, नगर ज्याला बोलतो त्याला. तर मग हे अभ्यासकांचं असं मत आहे की हे उमेहन हे जुन्नर असावं, कारण की त्याचा शिलालेख सुद्धा इथे. ठीक आहे, आता हे थोडक्यात सांगितलं. जीर्णनगर या जुन्नरमध्ये तुम्हाला माहिती असेल, सर्वांना माहितीच आहे, सातवाहन एक साम्राज्य होतं, ज्यांनी 450 वर्ष या महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे. 30 राजे होऊन गेले टोटल. या सातवाहनांची आर्थिक राजधानी जुन्नर होती. त्यांची मेन राजधानी होती पैठण. आणि हा जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे, हा प्राचीन व्यापारी मार्ग म्हणजे कल्याण ते पैठण. माहिती सर्वांना, कल्याणचं 2000 वर्षांपूर्वीचं नाव आपली जी लेण्याद्री लेणी बघा बरं का, म्हणजे आपलाच इतिहास आपल्याला माहिती नाही. कल्याणचं 2000 वर्षांपूर्वीचं नाव लेण्याद्री लेणीतील एक चैत्य स्तूप आहे, चैत्यगृह ज्याला बोलतात, त्याच्यावरती पट्टीवरती शिलालेख आहे. त्याच्यात नाव येतं कल्याणचं कलियन. बघा, तर हे कलियन म्हणजे कल्याणाचं. पैठण जे कान्हेरी लेणीमध्ये एक शिलालेख आहे, त्याच्यात पैठणचं नाव येतं पतिठाण म्हणजे पैठण. मग हा कल्याण ते पैठण हा प्राचीन व्यापारी मार्ग होता 2000 वर्षांपूर्वी. याला दक्षिणापद बोलायचे. मग आपल्या जुन्नरमधून लोक जायचे कुठे? तर साऊथला जायचे. 2000 वर्षांपूर्वी जो व्यापार चालायचा तो साऊथला जायचा. आणि ते जायचे कसे, यायचे कसे? तर त्यासाठी भारताचं मेन इंटरनॅशनल पोर्ट होतं नालासोपारा. आजचं नालासोपारा, 2000 वर्षांपूर्वीचं नाव आहे त्याचं सोपारका. मग नालासोपारा इंटरनॅशनल पोर्ट, तिथून ते रोम वगैरे वरून जहाजं यायची. ती जहाजानंतर कल्याणच्या खाडीमध्ये यायची, छोट्या ते माल सगळे. आणि तो माल सगळा बैलगडमध्ये टाकायचा. बैलगडमध्ये टाकल्यानंतर वैशाख खरे तुम्हाला माहिती आहे का, मुरबाडच्या खाली, जसं आमच्या पिंपळवंडी गावाच्या बाजूला पण वैशाख खेडे आणि तिथं वैशाख खरे, तर तोच संबंध असणार. कारण की हे प्राचीन व्यापारी मार्गावरील गाव आहे. तो सगळा माल बैलगाडीमध्ये टाकायचा. बैलगाडीमध्ये टाकल्यानंतर काय करायचं, नाणेघाटचा बैलगाडीतून माल त्या वैशाख खरे खाली उतरवायचा. तो माल परत गाडव खेचरं वगैरे त्याच्यावरती लादायचं आणि तो मग नाणेघाट चढायचा, जी नागमोडी वळणाची वाट आहे, दगडी वाटे तुम्ही पाहिलेलं आहे नाणेघाट. नाणेघाटामध्ये आल्यानंतर जागोजागी पाण्याच्या टाक्या कोरलेल्या, कातळा कोरल्या. मी हे डिटेलमध्ये काय सांगतोय समजावं म्हणून. त्या ज्या पाण्याच्या टाक्यात तिथलं पाणी वगैरे प्यायचं, त्या लेणीमध्ये थांबायचं. त्या लेणीतला शिलालेख हा भारताच्या दृष्टीने, आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शिलालेख. जो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिलालेख त्या नाणेघाटाच्या शिलालेखात आपल्या महाराष्ट्राचं नाव येते. म्हणजे आपला महाराष्ट्र जो प्रदेश आहे, तर ह्या प्रदेशामध्ये राहणारी जी लोकं होती त्याला महारठी बोलायची. महारठी पदवी, महारठ्ठ, त्याचा आज महाराष्ट्र एक प्रकारे झालेला आहे. मग ते सगळे व्यापारी वगैरे तिथे थांबणार, ते भिक्खू तिथे थांबणार, तिथलं पाणी वगैरे पिणार. त्या सातवाहन सम्राज्ञी राणी नागनिका, भारताची पहिली सम्राज्ञी, तिने ते नाणेघाटाची निर्मिती केली. परत तो टोल पॉट आपल्या सर्वांना टोल जमा करायचा. मग या जुन्नरच्या दिशेने यायचं. मग हे वॉच टॉवर म्हणून काही किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. मग या जुन्नरमध्ये आल्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट करायचं. हे ड्राय पोर्ट एक प्रकारे जुन्नर 2000 वर्षांपूर्वीचं. जसं या 2000 वर्षांपूर्वीच्या जुन्नरमध्ये आपल्या आगर गावामध्ये म्हणजे डेक्कनने उत्खनन केलेले जुनी विटा, बापूजी दाभांडे सर्वांना माहितीचे, त्यांच्याकडे बरंच काय काय सामान आहे. तर या जुन्नरमध्ये भारतातील सगळ्यात जास्त लेण्या कोरलेल्या आहेत. इंडिव्हिज्युअल कार्विंग आपण एक एक खोली जर मोजली तर ती जवळजवळ 300 ते 350 त्यांचे नंबरिंग जाते. जे ग्रुप या जुन्नर शहराच्या सर्क्युलर याच्यामध्ये, म्हणजे मध्ये जुन्नर शहर आहे आणि बाजूला सगळी जी डोंगर रांग आहे
तर प्रत्येक डोंगर रांगेवर काय आहे? लेणी. मग ही जी डोंगर रांग आहे याला काय नाव आहे? नाही, ह्या डोंगर म्हणजे स्पेसिफिक नाव काय? मानमोडी. बघा बरं का, या डोंगराचं नाव आहे मानमोडी डोंगर. आपल्याला जो लेण्याद्री बोलतो त्याला गणेश लेणा म्हणून आहे. आणि शिवनेरी आणि तुळजा जी महाराष्ट्रातली आद्य लेणींपैकी एक आहे. महाराष्ट्रात ज्या लेण्या कोरायला सुरुवात झाल्या त्याच्यामध्ये एक पितळखोरा नावाची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्याच्यानंतर भाजी नावाची एक लेणी आहे आणि आपल्या जुन्नरमधली तुळजा नावाची लेणी आद्य लेणींपैकी एक आहे. ह्या मानमोडी डोंगराचं ज्या 3 रूप आहेत, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे अंबांबिका. माझ्या ह्या राईट साईडला आहे भीमाशंकर नावाचं लेणीगड 10 मिनिटाच्या अंतरावरती, आणि ह्या साईडला आहे भूतलेणी नावाचा गड. तर आपण, तुम्हाला वेळ असेल, सरांना वेळ असेल तर आपण ती भूतलेणी पाहिली पाहिजे, ती पाहूच, कारण की ती खूप इम्पॉर्टंट आहे. हे 3 गट याच्यात आहेत. तुळजा सांगितलं. शिवनेरीवरती जुन्नरमधल्या सगळ्यात जास्त लेण्या आहेत, ज्याचं नंबरिंग जवळजवळ 80 ते 84 जातं. जुन्नरमधला सगळ्यात जास्त स्तूप आहे. स्तूप वगैरे काय मी ते सांगतोच तुम्हाला. आता ह्या सगळ्या ज्या लेण्या आहेत, ह्या लेण्यांमध्ये कोण राहायचे? तर ह्या लेण्यांमध्ये राहायचे बौद्ध भिक्खू. आणि ते कशासाठी राहायचे? तर ते याच्यासाठी इथं लिहिलेलं आहे सगळं. आता हे जे माझ्या मागे वास्तू दिसते तुम्हाला, हा अंबांबिका लेणीची आता आपण माहिती घेऊ. आता ही जी वास्तू दिसते याला बोलतात स्तूप. हा स्तूप तुम्हाला जुन्नरमध्ये जसा दिसतोय तसा तुम्ही पाकिस्तानमध्ये जरी गेला, तक्षशिला विद्यापीठ होतं, नालंदा विद्यापीठ होतं, तर त्या पाकिस्तानामध्ये सुद्धा या प्रकारचे स्तूप तिकडे तुम्हाला विटांचे बांधलेले दिसतील. वेगवेगळे त्यांच्यात जे खडक असतील त्याच्यात उभारलेले असतील. पूर्ण भारतभरामध्ये या प्रकारचे स्तूप आपल्याला पाहायला मिळतात. काय हे स्तूप? स्तूप 3 प्रकारचे आहेत. याच्यासाठी आपल्याला 2500 वर्ष मागे जावं लागेल. ते म्हणजे बुद्धांच्या काळात. म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म आजचं नेपाळ, त्या काळातला जम्बूद्वीपाचाच भाग, ते म्हणजे लुंबिनी या ठिकाणी बुद्धांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, सिद्धार्थ गौतम ज्यांना बोलतात. त्याच्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती कुठे झालेली आहे? बिहार, बोधगया या ठिकाणी. आणि त्यांचा जो मृत्यू, ज्याला महापरिनिर्वाण बोलतात, ते झालेलं आहे कुशीनारा या ठिकाणी. ही 3 महत्त्वाची ठिकाणं आहेत. हे जे बुद्धांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं, बुद्धांना ज्यावेळेस जाळण्यात आलं, जाळल्यानंतर त्यांच्या ज्या अस्थिरक्षा होत्या, तर त्या काळातील 8 राजांनी, UP आणि बिहारचं सांगतोय सध्या 2500 वर्षांपूर्वीचं, त्या काळातल्या 8 राजांनी त्या अस्थिरक्षांचं विभाजन केलं. आणि त्या विभाजन केल्यानंतर ते कलशामध्ये ठेवून, सोन्याच्या करंडकामध्ये ठेवून, हिरे माणिक मोती वगैरे त्याच्यासोबत ठेवून ते खाली जमिनीत गाडलं आणि त्याच्यावरती विटांचे असे गोलाकार स्तूप बांधले. ठीक आहे, स्तूप बांधले. हा झाला शारीरिक स्तूप, म्हणजे बुद्धांचे शरीर धातू ज्याच्यामध्ये आहेत त्याला शारीरिक स्तूप एक नाव आहे बुद्धिझममध्ये. त्याच्यानंतर दुसरा एक येतो पारिभौगिक. पारिभौगिक म्हणजे काय? बुद्धांनी ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्याच्यावरती स्तूप उभारणं. असा पारिभौगिक स्तूप आपल्याला नालासोपारा या ठिकाणी, जो अशोकांच्याच काळातला आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो, बुद्धांनी जे भिक्षापात्र वापरलेलं त्या भिक्षापात्रांच्या तुकड्यांवरती विटांचा स्तूप त्या ठिकाणी उभारलेला आहे. मध्ये लोखंडाची पेटी, नंतर चांदीची पेटी, नंतर सोन्याचा करंडक, त्याच्यानंतर ते भिक्षापात्राचे तुकडे, आणि ते ठेवून मग परत तो स्तूप उभारलेला आहे. आता तुम्हाला सांगतो, ते जे भिक्षापात्राचे तुकडे ते आज मुंबईच्या एशियाटिक सोसायटी लायब्ररीमध्ये ठेवलं जातं. आपले भारताचे जे VIP गेस्ट येतात त्यांनाच त्याचं दर्शन घेता येतं. बघा बरं का, तो विटांचा स्तूप आहे, हा दगडाचा स्तूप आहे. पण याच्यामध्ये काय काय असतं? तर बुद्धांचे शरीर धातू असतात. पारिभौगिक म्हणजे बुद्धांनी ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या. आणि तिसरा एक प्रकार आहे उपदेशिक, म्हणजे बुद्ध या ठिकाणी आलेत, बुद्धांनी उपदेश दिलेला आहे, निघून गेलेले. मग इथले जे काही लोक, राजे वगैरे असतील, त्यांनी स्तूपाची निर्मिती केली आहे. मग ते सारनाथ नाव ऐकले? या सारनाथ या ठिकाणी बुद्धांनी पहिलं त्यांना जे काय समजलं त्याला पहिलं प्रवचन दिलं, त्याला धम्मचक्र प्रवर्तन बोलतात. त्या ठिकाणी एक स्तूपाची निर्मिती झाली. हे मी स्तूपांचे प्रकार सांगितलं. स्तूपांची वंदना पण असते, जी पाली भाषा आहे. स्तूपात पण आहे. या स्तूपात काही नाही, फक्त काय असतं, आतमधला जो स्तूप आहे, आता हे ओपन आहे का? हो, ओपन. हां, तर आपण तिकडे जाऊया. पण या पहिल्या स्तूपांची रचना कशी असते? खाली जे आहे त्याला जोतं बोलतात. हे मधलं जे दिसतंय याला मेहदी बोलतात. त्याच्या 3 लाईन ज्या दिसतात काय त्याला वेयिका पट्टी बोलतात, ज्याला आपण वेदिका पट्टी बोलतो. गाड एक प्रकारे, नाही का? आणि हे अंड, ती हर्मिका तुटलेली आहे. आणि वरती जे गोल दिसतंय ते छत्र आहे. 200ची नोट आहे का आता कोणाकडे? ते छत्र आहे. 200ची नाही, 500ची. 200ची नोट पाहिजे. त्याचं कारण म्हणजे त्या 200च्या नोटेवरती स्तूपाचं चित्र आहे, जे MP सांचीचा जो स्तूप आहे. नवीन बरोबर वापरण्यात येते. आपण आहे जुन्नरमध्ये. हे जे आहे हा सांची स्तूप आहे. कुठे? MP मध्ये. हा जो स्तूप आहे आणि हा जो स्तूप आहे याच्यात काहीही फरक नाही. हा स्तूप उभारलाय विटांमध्ये, सम्राट अशोकाने उभारलेला आहे.
याच्यात जे हे जे लाईन दिसतात 1 2 3 या स्तूपाला रेलिंग आहेत, ज्याला वेयिका पट्टी मी बोललो. ह्या रेलिंग यांनी स्तूपाला कुठे टाकलेल्या आहेत, तिथे मध्ये टाकलेल्या आहेत. हे गोलाकार तुम्हाला दिसतंय, याला अंड बोलतात. खाली आता ज्या चित्रात दिसत नाही ती मेधी. आणि हे जे चौकोनी दिसतंय का इथे चौकोनी, हे जे आपल्या लेंद्री लेणीवरती आहे त्याला हर्मिका बोलतात. ही हर्मिका तुटलेली आहे. बॅक साईडला जर गेलात तर तुम्हाला असं चौकोन दिसेल. आणि याच्या वरती दिसतंय का असं गोल 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 गोल, ही लाकडाची छत्री आहे. इथं कोणती छत्री आहे, दगडाची छत्री. तुम्ही जर म्हणजे बघा भारताचाच इतिहास आहे ना, महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे पण आपल्या जुन्नरमध्ये, आणि हे आपल्यालाच माहिती नाही. या प्रकारचा स्तूप आपल्या ह्या जुन्नरमध्ये सुद्धा विटांचे खूप मोठे स्तूप असते, पण कालांतराने ते नष्ट झालेले आहेत. ठीक आहे, नाही स्तूपाचं काय असं सायंटिफिक किंवा हे का मी सांगतो आता त्या रूम मध्ये जावं लागेल त्यासाठी. म्हणजे तुम्हाला एक लेणी समजली का सगळी लेणी समजली. एकच लेणी समजून घ्यायची तर तुम्हाला भारतात जेवढ्या पण लेण्या आहेत त्या प्रत्येक लेणी समजायला मदत होणार आहे. ह्या लेणींचं आपल्या जशी घरांची संरचना असते, बेडरूम असतं, हॉल असतं, एंट्रन्सला पोर्च बिर्च असतं, तेच स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. खाली 2000 वर्षांपूर्वी जशी विहारं होती तशीच त्यांनी लेण्यांची सुद्धा निर्मिती केली. ही जी खोली आहे ह्या खोलीला बोलतात चैत्यग्रह. चैत्यग्रह म्हणजे काय तर चैत्य स्तूप, चेतीय स्तूप, चेतीय घरो हा पाली शब्द आहे, जो लेण्याद्रीच्या लेणीमध्ये, शिवनेरीच्या लेणीमध्ये चेतीय घरो असा डायरेक्ट शब्द येतो, म्हणजे हा रूमला. चैत्यगृह म्हणजे काय तर ह्या ठिकाणी जो भिक्खू संघ असेल, ह्या भिक्खू संघाला बुद्धांना पूजण्याची जागा कोणती, चॅन्टिंग करण्याची जागा कोणती, तर ती ही रूम आहे. आता स्तूपच का तर ही जी लेणी कोरलेली आहे, आपल्या जुन्नरच्या लेणी कोरण्याचा काळ आहे हा इसवी सन पूर्व पहिलं आहे ते इसवी सन तिसरं, जवळजवळ 400 वर्षांच्या काळामध्ये आपल्या जुन्नरच्या सगळ्या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. बुद्धांचा जन्म 2500 वर्षांपूर्वीचा आहे. बुद्धांच्या मृत्यू महापरिनिर्वाणानंतर 500 वर्ष या भारत देशात किंवा जगभरामध्ये बुद्धांची मूर्ती अस्तित्वात नव्हती. बुद्धांची मूर्ती सगळ्यात पहिल्यांदा निर्माण केली ती राजा कनिष्क नावाने, जो बाहेरचा राजा आहे, ज्याने सोन्याचं नाणं काढलेलं, बुद्धांची मूर्ती त्याच्यावरती बोड्डो, ग्रीक भाषेत बोड्डो लिहिलेलं आहे बुद्धांना. तर हे लोक काय करायचे, बुद्धांनी सुद्धा स्वतः मूर्तीपूजेला, स्वतःच्या मूर्तीला विरोधच केलेला आहे की बुद्ध बोलले की मला पूजू नका, मी जे काय सांगितले त्याची आचार विचार ते तुमच्या जीवनामध्ये आणा. थेरवाद नावाचा एक सेक्ट आहे बुद्धिझम मध्ये, आणि महायान नावाचं एक. तर ह्या जुन्नरच्या सगळ्या ज्या लेण्या आहेत त्या थेरवाद परंपरेतील आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्याला भारतातील सगळ्यात जास्त लेण्या जुन्नरमध्ये मिळतात, परंतु एकाही लेणीमध्ये बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत नाही. त्याला एकमेव कारण म्हणजे ह्या ठिकाणी जो भिक्खू संघ राहायचा, या ठिकाणी राहणारा भिक्खू संघ हा थेरवाद परंपरेतील आहे. आणि हा थेरवाद परंपरेतील भिक्खू संघ बुद्धांना प्रतीकांच्या रूपात पूजत होते. मग ती बुद्ध रूप कोणती आहे तर ती बुद्ध रूप आहे, हे स्तूप आहे म्हणजे बुद्ध. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्या भूतलेणीकडे जाऊ तर तिथे एक बोधिवृक्ष कोरलेलं आहे. बोधिवृक्ष म्हणजे बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले, पिंपळाचं झाड कोरलेलं आहे. खाली सर एक रिकामा आसन असतं, म्हणजे तिथं बुद्ध दाखवलेले नसतात, पण ते एक बुद्ध आहे, हे प्रतीक आहे. चैत्यगृहाची रचना जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अजिंठाला जरी गेला तर तुम्हाला याच प्रकारचं चैत्यगृहाचं डिझाईन मिळेल. हे जे दिसतंय तुम्हाला याला चैत्य गवाक्ष बोलतात. हे काय आहे तर पिंपळाच्या पानाचा आकार आहे. आले लक्षात का, कारण की पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून त्यांनी याचं यूज केलेलं आहे. आतमध्ये दरवाजे वगैरे असतात, याच्यावरती वेगवेगळे शिल्प वगैरे कोरलेले असतं, बरंच काय काय असतं जे आता आपल्या जुन्नरच्या लेणीमध्ये काही पाहायला मिळत नाही. आतमध्ये गेल्यानंतर काय असतं, लेण्याद्री लेणीचा तुम्ही लेण्याद्री सर्वांनीच पाहिलेला आहे, ज्या ठिकाणी स्तूप आहे. मग स्तूप मध्ये असतो जसं त्या ठिकाणी, आणि त्याच्या बाजूनी दोन्ही बाजूंनी समोरासमोर खांबांची लाईन असते, आणि त्या खांबांच्या लाईनवरती हत्ती असतात, त्याच्यावरती सिंह असतात, वेगवेगळे प्राणी कोरलेले असतात, राजा राणी त्या काळातले जे कोण असतील ते सगळे कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्या लेण्याद्रीला, कान्हेरीला, अजिंठ्याला सगळीकडे कुठे जा तुम्हाला त्या प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या स्तूपाला पूजन कसे करायचे ते थोडक्यात सांगतो. वंदामी चेतियं सब्ब सब्ब ठाणेसु पतिठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. वंदामी चेतियं, चेतियं कळले तुम्हाला, स्तूप. वंदामी वंदन कर, सब्ब म्हणजे सगळे, ठाणेसु म्हणजे जिथे जिथे ठाणे आहेत, पतिठितं प्रतिष्ठित केलेले, शारीरिक धातू, शारीरिक धातू, महाबोधी म्हणजे बुद्ध यांचे शारीरिक धातू ज्या ज्या ठाण्यामध्ये
प्रतिष्ठित केलेली आहे, ज्या ज्या चैत्य स्तूपामध्ये प्रतिष्ठित केलेली आहे, ती सगळी बुद्ध रूपं सकलं सदा, ती सगळी काय आहे? बुद्धाची रूप आहे. मग हे स्तूप म्हणजे काय आहे? तर बुद्ध आहे. तर आतमध्ये त्याच्या अगोदर इथं तुम्हाला काहीतरी लिहिलेलं दिसतंय, दिसतंय? हो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. म्हणजे ज्यावेळेस इथं आपण येतो आपल्याला काहीच नाही, आता इथे तुम्हाला वाचून दाखवतो नाही ना, त्याचं सावरांश याच्यामध्ये काय काय लिहिलेलं दाखवतो. बाजूला गुजरातच्या व्यापाऱ्याने दान दिल्याचा उल्लेख आहे, तर तो पूर्ण शिलालेख तुम्ही 5 मिनिटात लिपी शिका. एवढं सोपं आहे, कारण का हा आपलाच इतिहास होता, आपण मधल्या काळात विसरल्यामुळे प्रॉब्लेम झालेले आहे. आता याच्यात काय काय लिहिलेलं आहे, मी बऱ्याच वेळा सरांना सुद्धा मेसेज टाकलेले आहे. काल पण मी वाचत असताना माझ्या एक वाचनात असं आलेलं आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या गावांची जुन्नरच्या 2000 वर्षांपूर्वीच्या गामे एक नाव येतं पाली प्राकृतमध्ये. गावाला आपण ज्याला ग्राम बोलतो, ग्रामपंचायत, ते गामे, गाम, ठीक आहे, गाव. महावेजे नावाचं एक गाव आहे. त्याच्यानंतर वडलिका म्हणून एक गाव. अशी वेगवेगळी गावांची नावं आहेत. ह्या मानमोडी पर्वताचं मानमुकुड पर्वतो म्हणजे पर्वत, मानमुकुड असा हा शिलालेख याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि ह्या मानमुकुड, आजचं मानमोडी नाव, या पर्वताच्या पायथ्याला इथं अपराजिते नावाचा भिक्खू संघ राहायचा. त्यांना दान दिलेले, जमिनी दान दिल्या, पायथ्याला दान दिल्यात. म्हणजे माझ्या मते पारुंडे गावाचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आहे. वेगवेगळी नाव आहेत, आपण ते फक्त रिलेट केलेले आहेत. आणि हे जमिनी दान देऊन काय केलेले त्यांनी, याच्यात नाव आहे आंबा, जांभळ, करंज ह्या वनस्पती लावा, आणि त्याच्यातून जे काय उत्पन्न येईल ते उत्पन्न इथल्या भिक्खू संघासाठी वापरा. हे सगळ्याच्या सगळ्याच्यात लिहिलेलं आहे. आज आपण जमीन मोजायला जे मापक वापरतो ते म्हणजे हेक्टर, एकर, गुंठा वगैरे जे काय असेल ते. त्यावेळेसचे लोक निवतनानी हा शब्द आपल्या त्या ठिकाणी येतोय. 96 म्हणजे 26 निवतनानी, किंवा आपण आज जे एकर बोललो तर 26 एकर जमीन या भिक्खू संघासाठी दान द्यायची. हा पूर्णाच्या पूर्ण शिलालेख याच्यामध्ये लिहिलेला आहे. मग ते जे 1 महिनाभरापूर्वी जे जर्मन स्कॉलर या ठिकाणी आलेले, तर त्यांनी एक बुक त्याच्यावरती लिहिले आणि त्याच्यात त्यांनी याच्यात असं सांगितलेलं आहे, या भिक्खू संघाला अर्थशास्त्राचं सुद्धा खूप मोठं नॉलेज होतं, जे आपल्याला ह्या शिलालेखातून आपल्याला मिळते, वाचायला मिळते. हे याच्यासाठी इम्पॉर्टंट. आता आतमध्ये येऊया. लेणी कशी कोरली माहित आहे, तर ते आपल्याला इथे शिकायला मिळेल. आपण कोणतंही बांधकाम करताना खालून वरती बांधकाम करतो, परंतु लेणी करताना काय केलेलं आहे, वरतून खाली कोरलेली. हे चैत्यगृह अर्धवट चैत्यगृह आहे. त्याचं कारण म्हणजे काय, इथं कॅव्हिटी आहे आणि पावसाळ्यात जर तुम्ही आला तर इथं पूर्ण पाणी साठलेलं असतं. मेन भिक्खू संघाला जास्त काळ कोणत्या काळात राहावं लागतं, तर पावसाळ्याच्या काळात. बुद्धांनी स्वतः सांगितलेलं की चारिका करत फिरा, म्हणजे मी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही सांगत फिरा. परंतु पावसाळ्याच्या काळामध्ये भिक्खूंना त्रास व्हायला लागला, नदी नाल्यांना पूर वगैरे यायचे. मग त्यांनी बुद्धांकडे परवानगी मागितली की आम्हाला एका ठिकाणी राहण्याची परवानगी द्या. बुद्ध काळामध्ये म्हणजे 2500 वर्षांपूर्वी अशा लेण्या भारतात नव्हत्या. बुद्ध काळामध्ये बुद्ध सुद्धा स्वतः राजा लोकांनी वेगवेगळी जी विहारं बांधलेली आहेत खाली, त्याच्यामध्ये राहिलेली आहेत. त्याचप्रमाणे डोंगरांच्या वरती गुहीमध्ये राहिलेले, नैसर्गिक गुहीमध्ये. गुहा आणि लेणीमधला हा फरक आहे. गुहा म्हणजे ज्या ऊन वारा पावसाने तयार होतात, लेणी म्हणजे माणसाने हे सगळे छन्ने आठवड्याचे गाव आहेत, ती लेणी. आता इथं जर पाहिलं, भारतातली पहिली लेणी कोरलेली आहे सम्राट अशोकाने बिहार येथील बारावर या ठिकाणी, आणि नंतरच्या काळामध्ये पूर्ण भारतभर त्याचा प्रसार झालेला आहे. लेणी कोरताना काय केलेलं त्यांनी, पहिल्यांदा हे सगळं हे कोरलेलं आहे, बरोबर. हे दिसते गजपृष्ठाकार चैत्यगृह याला बोलतात, हत्तीच्या पाठीसारखं आहे म्हणून, ठीक आहे. तो सगळा आकार वगैरे कोरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता त्यांना काय कोरायचं होतं, तर त्यांना स्तूप कोरायचं होतं. स्तूप कोरताना त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्यांदा हरमिका कोरलेली. तुम्ही जर वरती जर आता कोणी गेला तर तिथे एक चौकोन असतो, चौकोन खड्डा याचा, आणि त्या खड्ड्यामध्ये ते अस्थि वगैरे ठेवलेलं असतं. आणि त्याच्यावरती मग ती लाकडाची छत्री असते, जी 2000 वर्षांपूर्वीची लाकडाची छत्री आपल्याला कार्ला लेणीमध्ये आजही पाहायला मिळते. आपल्या लेण्यांमध्ये किंवा ह्या स्तूपावरच्या छत्र्या नष्ट झालेल्या आहेत. आता यांनी जर लेणी स्तूप जर कोरायचं असतं यांनी, तर कसं केलं असतं, तर बाजूला जे दिसते आपल्याला गोलाकार सरळ, तर सेम तसंच गोल वगैरे केलं असता. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी जसं लेणीला खांब देतो, तर ते खांब सुद्धा कोरलेले असते, जे आपल्याला भूत लेणीमध्ये पाहायला मिळतात, अर्धवट खांब राहिलेले आहेत. तर ह्या जुन्नरच्या खूप कमी लेण्या आहेत ज्या अनफिनिश्ड म्हणजे पूर्ण झालेल्या आहेत. तर याच्यातून अभ्यासकांना हे पण शिकायला मिळतं की लेणी कशा प्रकारे कोरलेली. हे कळलं. याच्यात काय असतं, मग
बुद्धांच्या धातू असतात, अस्थि धातू असतात. आणि मग इथं चैत्यगृह जे प्रार्थनेचं स्थळ आहे, म्हणजे बुद्धांना नमन करण्याचं. कारण बुद्धांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग शिकवला, आम्ही त्यांना एक प्रे हॉल म्हणून, चॅन्टिंग हॉल म्हणून. ठीक आहे, आता आपण शिलालेख पाहू ज्या ठिकाणी भिक्खू कसे राहायचे, तर ते आपल्याला दिसत. चला मग नंतर मी तुम्हाला भाषा आणि लिपी सांगतो. शिलालेखात लिहिलेलं आहे, भारुकच्छकान लंकुडियान भातून बुधमितस बुधरखितस च बिगभदेय धम्म. कळलंय काय? काहीच कळलं नाही ना. भारुकच्छकान म्हणजे काय? भरूच, जे आजही गुजरातचं एक पोर्ट आहे, बंदर आहे, तेच नाव आहे. 2000 वर्षांपूर्वी तेच नाव होतं भरूकच्छ. लंकुडियानं म्हणजे ट्विन्स, म्हणजे जुळे बंधू. भातून नंतर ते भातृ झालं, आज भाऊ झालं. भातून, त्या दोन भावांची नाव काय? बुधमितस म्हणजे एकाचं नाव आहे बुद्धमित्र, दुसऱ्याचं नाव आहे बुद्धरक्षित. बी म्हणजे दोन. गभ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण गर्भगृह बोलतो त्याला. आणि ते काय केलेलं आहे? देय धम्म म्हणजे धम्माला दान दिलेलं आहे. म्हणजे काय? बुद्धांनी जे काही टीचिंग सांगितलेलं आहे त्याला धम्म बोलताय. आता लिपी कशी? म्हणजे याच्यातून काय कळलं की गुजरातवरील व्यापारी या ठिकाणी आले, त्यांनी दान केलं. त्यांनी दान केले, जे आजही दान करतात. किंवा तुम्ही काहीतरी दान करता, तुम्ही काहीतरी बनवता आणि तुमचं नाव ज्या ठिकाणी लिहिता, बरोबर, तीच ही परंपरा आहे. आता आपली लिपी आणि आपली भाषा कशी आहे? त्यांच्या वडिलांचं पण नाव लिहिलेलं, अस राहिलेलं ते पण ऍड केलेलं आहे. अस स म स पुतानं म्हणजे पुत्र. आता सोपं सांगतो, हे 4 दिसते ना. हा शब्द आहे पाली प्राकृत मधला धम्म. 4 म्हणजे आहे म, मराठीतला, देवनागरीतला. आपला म कसा आहे? आपण रोटेट केला आणि एक रेष दिलेली, बरोबर, राईट. त्याच्यानंतर हे सोडून द्या, हे जे दिसतंय का, हे हा आहे द. आपला द कसा आहे? उलटा. लक्षात, हा दे झाला. इकडे जर रेष असेल तर मात्रा, आणि इकडे जर रेष असेल तर काना. ठीक आहे, हा अँकर टाईप जो दिसतोय हा य आहे. आता सोपं सांगतो, हा आहे त्यांचा स. आपला स कसा आहे? आपण त्याला असं रोटेट केल्याने एक रेष दिलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काय असेल? म. आणि ही वेलांटी, हा झाला मी. हा आहे त. आपला त कसा आहे? उलट आहे, मिरर इमेज. त्याच्यानंतर हे काय? फ, स. हे काय दाखवलं ना तुम्हाला? बरोबर. स म्हणजे फक्त याला रोटेट केलं, एक रेष दिला. हा फक्त चौकोन आहे ना, हे जे चौकोन आहे हा ब आहे. याला उकार खाली देतात ते. जसं तुम्हाला हे जे प्लस चिन्ह दिसतंय, हे प्लस, हा त्यांचा आहे क. आपला क कसा आहे? आपण फक्त हे केलेलं आहे, वाट्या केलेलं आहे. 2000 वर्षात काय चेंज झालं? तर एवढेच चेंज झालेले. हा झाला का. अजून एक आहे ढ असा शब्द आहे, अक्षर आहे, की जे जराही चेंज झालेलं नाही. पोढी, ह्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यावरती पण शिलालेख आहे. कोणी दान दिले तर त्याला पोढी शब्द आलेला आहे, ज्याला आपण आज पानपोळी बोलतो. तर हा ढ जसा आता धम्मलिपीतला जसा ढ आहे तसाच ढ आपला आपण. म्हणून माझ्या मते मी वारंवार ते सांगत असतो पर्यटकांना की तू ढच राहिला. ढब्बूचा असू शकतो, पण त्याला हे परंपरा सुद्धा आली असं, त्यात तुझ्यात काही चेंज झाले नाही. आलं लक्षामध्ये? पुढचा एक स्वस्तिकचं काय? स्वस्तिक जसं हिंदुझम मध्ये, आता इथलं स्वस्तिक वेगळं आहे, अजून वेगवेगळे उलट स्वस्तिक आहे. बुद्धिझम मध्ये सुद्धा हे सेमी स्पेशल म्हणजे काय? मांगल्याचंच प्रतीक आहे. स्वस्तिकच आहे. स्वस्तिक पण बुद्धिझम उलट ते उलट आहे, जे जैनिझम मध्ये पण आहे. म्हणजे तुम्ही जपानच्या जर बुद्ध मूर्त्या पाहिल्या तर त्यांच्या छातीवरती स्वस्तिक कोरलेलं असतं. पाहिले कधी? हे तसं मुव्हिंग व्हील आहे, त्याला धम्मचक्र पण बोलू आपण. तुम्हाला अजून एक माहित असेल, या जुन्नर मध्ये आपल्या राष्ट्रध्वजावर जे अशोक चक्र आहे ते समोरच्या लेणीवर कोरलेलं आहे. माहिती आहे? हे ती भूतलेणी, आणि ती भूतलेणी इतकी इम्पॉर्टंट लेणी आहे, ज्याला मी चैत्यगृह बोललो ना. हे चैत्यगृह तुम्ही भारतात कुठे जा, या प्रकारचे चैत्यगृह, या प्रकारचे आकार मिळतील. किती लांब आहे इथून? 10 मिनिटं चालत जावं लागेल. पण ते बघा, तुम्हाला मी सांगतोय बघा, ते पाहणं काय गरजेचं आहे. भारतात आहे 1200 लेण्या, त्यापैकी 350 लेण्या आहेत जुन्नर मध्ये. आणि ह्या ब्रिटिशांनी 1880 साली जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस नावाचे 2 व्यक्ती होते, भारतातील ह्या जुन्नरमध्ये येऊन इथले सगळे शिलालेख बिलालेख, इथं काय काय, इथं कशा टाक्या, सगळे मेजरमेंट, सगळी माहिती किती लांब वगैरे एकूण एक डिटेलमध्ये पुस्तक लिहिले. आणि त्या डिटेल पुस्तकाचं कव्हर पेज त्यांनी वापरलेलं आहे ते आपल्या जुन्नरच्या त्या भूतलेणीचं. कारण की त्या प्रकारचं चैत्यगृह आपल्याला कुठेही मिळत नाही. आणि ते चैत्यगृह दान दिलेलं आहे एका ग्रीकांनी.
त्याचं नाव चंद आहे. बघू तो, पण आज नको मला खूप. नाही ना, माझं परत 8 दिवसांनी येऊ ना आपण. उलट मला तुम्ही लेट सांगितलं म्हणजे सरांनी लेट सांगितलं हो ना. की भाऊ ते इथले फक्त ते आपण- 2 जे आहे तिथं त्याच्यामध्ये छोट्या अक्षरात बी काय कोरले ते काय हे ना हा मध्ये हा येस हे कसं आहे, तुम्ही आले इथे, तुम्ही दान दिलं, स्वतःचं नाव वगैरे लिहून गेल्यानंतर वडील आले असतील, मग वडिलांनी सांगितले की माझं नाव का नाही, जे आपण मध्ये ऍड करतो. इथं परिवाराचा पण शब्द येतो, एका परिवाराने दान दिलेलं आहे. हा तो असतो स इति गहपती. गहपती म्हणजे व्यापारी. पुतस म्हणजे पुत्र. गहपती स शिवदस स बीती कायाच सह परिवार. सईती नावाचा व्यापारी आहे, त्याचा पुत्र शिवदस आहे, त्याची द्वितीय म्हणजे सेकंड वाईफ आहे, दुसरी बायको आहे, आणि त्यांचा सहपरिवार. त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द दाखवतो, हे जे दिसतंय हा प आहे, आपला प म्हणजे एक रेष आहे. म्हणजे व्यापाऱ्यांनी इथं दान दिले. सगळ्यात इम्पॉर्टंट शिकवले इथे या ठिकाणी स्तूप दिसतोय का? हो कुठे? ओके, अर्धा खांब आहे. अच्छा तू कुठं हे घ्या. हाची ना वापरायला म्हणजे सुटलं. जर व्यवस्थित जर पाहिलं ही मेधी की आपण वेई कबड्डी तिकडे पाहिलं, हे अंड आहे, तिथं हरमिका असेल, तिथं छत्री असेल जे तुटलेलं आहे. त्याच्यामध्ये ते त्रिरत्न चिन्ह आहे, जे मी तुम्हाला सांचे स्तूप मगाशी दाखवला. खूप मोठं त्रिरत्न चिन्ह आहे. बापूजी तामाण्यांकडं टेराकोटाचं त्या काळातले लोक मेडल म्हणून ते वापरायचे. ते आजही त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. बुद्ध, धम्म आणि संघ अशा त्या चिन्हाचा अर्थ आहे. आता याच्यात लिहिलेलं काय, याची कॅलिग्राफी खूप खूप सुंदर आहे. याच्यात लिहिलेलं आहे गणाचरियान म्हणजे गणाचार्य, थेरान म्हणजे थेरो, भयंत म्हणजे भंते, ज्याला आपण भिक्खू बोलतो, मॉन्क इंग्लिशमध्ये बोलतो. त्यांचं नाव होतं सुलसान. ते आहेत तेवीस जान. तेवीस जान हा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे. म्हणजे हे जे भंते जे होते सुलसान, यांना 3 विद्येचं ज्ञान होतं. म्हणजे अगदी तुमच्या मनात काय चाललेलं आहे, म्हणजे तुम्ही काय विचार करताय, की तुम्ही कुठून आलेला आहे, हे सुद्धा ह्या भिक्खूंना समजत होतं. अशी ती पदवी, 3 वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या होत्या, त्यांचं ज्ञान यांना होतं. ते सुलसान. त्यांच्यानंतर अंतेवासीनं हा हे सगळं पाली प्राकृतले शिलालेख आहे. अंतेवासीनं म्हणजे विद्यार्थी. त्यांचे विद्यार्थी जे होते ते सुद्धा थेरो आहेत. थेरो ही बौद्ध भिक्खू संघातली पदवी आहे. जसं आपण PhD वगैरे ज्याप्रमाणे बोलतो, किंवा आमदार खासदार ज्याप्रमाणे, तहसीलदार ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे या थेरो ह्या पदव्या आहेत. जे हायेस्ट लेवलचे भिक्खू असतात त्यांना थेरो ही पदवी येते. ते भयंत, काही ठिकाणी भदंत पण येतं, आज आपण भिक्खू बोलतोय, ते सुद्धा 23 जान आहे. त्यांच्यानंतर या ठिकाणी ब्रिटिश ज्यावेळेस या ठिकाणी आलेले त्यावेळेस हे शिल्लक होतं. त्याच्यामध्ये एक शब्द होता अकोथलकी, गावाचं नाव होतं, कदाचित ते अकोले असावं. त्याच्यानंतर नंदनक नतुनो, नंदनक हे नाव असेल, नतुन म्हणजे नातू आहे, आणि नंतर इथं एक शब्द येतो देय धम्म, जो आपल्याला त्या शिलाकाच्या शेवटी सुद्धा पाहायला मिळाला. इथं स्वस्तिक एंडिंग केलेलं आहे, कारण की मांगल्याचं प्रतीक. मांगल्याचीच कामं होती ना, आपण काय करतोय, स्वस्तिक किंवा ते हाताची बोटं वगैरे, जर नवीन काहीतरी उभारतो त्यावेळेस ते हे करतो ना, तसंच ही परंपरा होती त्या काळामध्ये सुद्धा. पण हे इम्पॉर्टंट का, कारण की हे जे भिक्खू आहेत, या प्रकारचे भिक्खू आपल्याला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नव्हते. या पदव्या ते आपल्या ह्या जुन्नरमध्ये राहायचे. ह्या भीमाशंकर लेणीमध्ये, जुन्नरमधली लेणी कोणत्या सालात कोरलेली आहे तर शके 46 असा सालाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. म्हणजे इसवी सनाच्या 124 मध्ये तिथे एक लेणं कोरलेलं आहे. जे नहपान, जे बाहेरचे राजे आहेत, त्याचा अमात्य आहे, त्यांनी ते लेणं कोरलेले आहे. ते सुद्धा पुरावे आपल्याकडे. म्हणजे मी काही सांगेल ना तुम्हाला बरोबर की कोणत्या काळात काय काय काय, पण अगदी पुरावे त्या ठिकाणी. तुम्ही ही भाषा शिकू शकता. बिफोर क्राइस्ट. नाही. शक्य इसवी सन पूर्वी 124 बरोबर ना. नाही. BC आहे ना, म्हणजे इसवी सन जर काढायचं शक आपलं शालिवान शक जे असतं ते 48 वर्षाचा डिफरन्स आहे, 78 वर्षाचा डिफरन्स आहे. 78 म्हणजे शकामध्ये ADBC मध्ये 78. ADBC आणि शकामध्ये 78 वर्ष. शकामध्ये 78 केल्यावर इसवी सन येतं. प्रत्येकाला गौतम बुद्ध होता येतात, फक्त त्याने ते पाळलं गेलं पाहिजे. तेच तर तुम्ही काय करता? डॉक्टर आहा साळुंखे म्हणून आहे, तर त्यांनी म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला मध्ये, तर त्यावेळेस मला बोलले होते की बुद्ध प्रत्येकाला होता येतं, परंतु आपण सामान्य माणसं आहेत, आपण काय बुद्धत्वापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु आपण बुद्ध फूल नक्की होऊ शकतो. बुद्ध फूल व्हायचं म्हणजे काय, तर ते साळुंखे सर सांगतात की सूर्यफूल ज्याप्रमाणे सूर्य ज्या ज्या दिशेने असतो, जातो, फिरतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा बुद्ध ज्या ठिकाणी, बुद्ध जे जे सांगतायत, तर आत्ता इथं बुद्ध असते, मला काहीतरी आले, बुद्ध जे सांगतात ते जर मी त्याप्रमाणे जर वागत गेलो तर मी नक्कीच त्याचा आचार विचार पाळला तर आपण ते तेवढं आपण जाऊ शकतो. आता फक्त
आमची अपेक्षा काय आहे किंवा सर असतील किंवा बऱ्याच जणांची अपेक्षा काय आहे की जुन्नरमधला हा जो एवढा मोठा वारसा आहे 2000 वर्षांचा, म्हणजे जगात खूप कमी शहर आहेत की ज्यांना हा इतिहास आहे 2000 वर्षांचा. म्हणजे अगदी आपण इजिप्तचं सांगतो 3000 वर्षांची पिरॅमिड जसं सांगतो, तसं आपल्या जुन्नरमध्ये ह्या लेण्यांचा वारसा आहे. तर हा जतन म्हणजे तुम्ही आत्ता जर पाहिलं तर हे आत्ता 5-6 वर्षांची कामं आहेत, 4-5 वर्षांची. इथं बरेचसे म्हणजे तुम्हाला माहीत असेल नारायणगावचे किंवा जुन्नरमधले बरेचसे तरुण एकत्र येऊन यांनी टाक्या साफ केलेल्या आहेत. इथं अगदी 15 सालात जर आलं तर तुम्ही मोठमोठे गवत या ठिकाणी होते, परंतु जनजागृती होते, वाढते. आत्ता अजून काय आहे आपल्या आता त्या भीमाशंकरला गेलं तर तिथं मधमाशांची पोळी, भूतलेणीला काही काळ मधमाशांची पोळी असतात, काही काळ नसतात. अनेकदा हल्ले या ठिकाणी झालेले आहेत. तर बेसिक ज्या सुविधा आहेत, किमान बेसिक सुविधा ह्या इथं जवळ निर्माण झाल्या. आता तुम्ही साधं सांगतो, आता त्या दिवशी बरेचसे फॉरेनर माझ्याबरोबर या 2 महिन्यात 2-3 फॉरेनर येऊन गेले. काय दाखवलं चालता आपण? चालता बोला. त्यांना खाली काय दाखवले आपण? काय दारूच्या बाटल्या, ते कचरा सगळा, पार्किंगला सुद्धा सुविधा नाही, काहीच नाही.